व्हेरी गुड इव्हनिंग. नमस्कार सर्वांना. मी अनिल सांगळे, सांगळे ॲग्रो फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक असून पैठण मेगा फूड पार्क या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या मंत्रालयाच्या मदतीने फ्लोअर मिल सुरू केली आहे. आणि आज आपण सर्वजण करोना या महामारीच्या संकटानंतर मी आत्ताच सांगितलं की जगाच्या व्यवसायाचं गणित बदललेलं आहे. आणि या बदलत्या गणिताने तुम्हाला मला खूप साऱ्या संधी दिलेल्या आहेत. फक्त आपल्याला या संधी आता ओळखायच्यात आणि त्यानुसार आपल्याला काम करायचं. तर आपण मुख्य विषयाकडे वळण्याच्या अगोदर खरं पाहिलं तर मी अजय मुंडे आणि त्यांचे जे सहकारी आहेत, एक दिवस समाजासाठी हे जे फाउंडेशन आहे, या सर्वांनी मला जी संधी दिली या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी, तुमच्याशी संवाद साधण्याची. खरं पाहिलं तर मी खूप ठिकाणी जात असतो, विद्यार्थ्यांमध्ये जात असतो, पण आज असा एक विशेष आनंद आहे की ज्या समाजात आपण जन्मलो, ज्या ठिकाणी आपण वाढलो, त्या समाजातील मुलांसाठी आज आपण काहीतरी त्यांना देत आहोत, याचा मला फार आनंद होत आहे. की आपला आपण 20 वर्षाच्या काळामध्ये जो काही संघर्ष केला, जे काही थोडंफार मिळवलं असेल, आणि यामधून जर का थोड्याफार विद्यार्थ्यांना किंवा आपण ज्याला म्हणतो की जो कोणी उद्योजक होऊ इच्छितो, अशा उद्योजकांना जर का फायदा झाला तर याचा मला आनंद होईल. तेव्हा पुन्हा एकदा अजय मुंडे आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत, खरोखर फार मोलाचं काम करत आहेत. कारण काय आहे की अशा एखाद्या, त्यांनी मी आता पाहिलं की अनेक महत्त्वाच्या व्यक्ती या ठिकाणी बोलून गेलेत. खरं पाहिलं तर मी फार अतिशय सामान्य कुटुंबातला सामान्य माणूस आहे आजही. खरं पाहिलं तर मलाच कळत नाही की यांनी मला कशासाठी या ठिकाणी, म्हणजे मी काही एवढा फार मोठा यशस्वी उद्योजक नाही, परंतु एवढं मात्र नक्की आहे की मी माझ्या संघर्षातून जे काही उभा केलं आहे ते फार अतिशय कष्टाने आणि मेहनतीने ते उभा केलेलं आहे. आता मला काय खरं पाहिलं तर सुचत नाही की आपण सुरुवात कुठून करावी. म्हणजे माझं तसं मूळ गाव हे मैराडो विदर्भामध्ये आहे, परंतु आजूळ हे तळेगाव असल्यामुळं माझं सर्व शिक्षण हे परळी आणि परभणी, पाथरी या ठिकाणी झाले. तसे माझे वडील ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये नोकरीला सुद्धा होते. आमचं सुखवस्तू कुटुंब होतं. पण मी एक 9वीत असताना माझ्या वडिलांच्या डोक्यावर थोडा परिणाम झाल्यामुळे माझ्या वडिलांची नोकरी त्यांना गमावावी लागली आणि आमच्या कुटुंबाची फार वाताहत झाली. आणि परंतु त्या एका ह्याच्यामुळे खूप वाताहत जरी झाली असली तरी अनेक गोष्टी आम्हाला त्यापासून शिकायला मिळाल्या. मी बऱ्याचदा ज्या ठिकाणी जातो तिथे एक छोटीशी स्टोरी सांगत असतो, जी की मी 6वीला असताना आमच्या सरांनी मला सांगितली होती. की ती स्टोरी अशी आहे, एक मुलगा असतो आणि तो श्रीमंत वडिलांचा मुलगा असतो आणि तो दिवसभर मुलांना घेऊन फिरत असतो आणि त्याच्या वडिलाला असतं किंवा अभ्यास करत नाही, हे करत नाही, आणि त्याच्या वडिलांनी हे फार मेहनतीने कमावलेलं असतं. त्यामुळे त्यांना फार त्याची फिकीर असते किंवा ह्याचं कसं होणार. म्हणून ते एक दिवशी त्याला बोलवतात आणि त्याला सांगतात की जा आणि तू काय कर की 1 रुपया कमवून आणून दाखव मला. तो म्हणतो ठीक आहे, मी आणून दाखवतो. आणि तो जातो मित्रांकडे, मित्राला म्हणतो मला 1 रुपया उधार द्या, आणि संध्याकाळी घरी येऊन वडिलांना दाखवतो, हे घ्या 1 रुपया मी कमवून आणला. आणि जेव्हा वडील त्याला सांगतात ठीक आहे, फार चांगले केले, जा म्हणे पाठीमागे आपला आड आहे, विहीर आहे छोटीशी, त्या विहिरीमध्ये टाक जाऊन. तो जातो आणि तो रुपया टाकून देतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलाला सांगतात, वडील त्यांना सांगतो की तू अजून 1 रुपया कमवून आण. तो जातो. त्या दिवशी त्याला कोणीच 1 रुपया देत नाही. त्याला दिवसभर काम करावं लागतं, लोकांच्या बॅगा उचलावं लागतात. तेव्हा कुठं त्याला कोणी 5 पैसे 10 पैसे त्या काळात मिळत होते एका बॅग उचलण्याचे. असं मिळून त्याला 1 रुपया मिळतो. तो बंदा रुपया करून घरी येतो आणि वडिलांना सांगतो की बघा मी 1 रुपया कमवून आणला आहे. तेव्हा ते म्हणतात की ठीक आहे, काय हरकत नाही, हा 1 रुपया तू जाऊन विहिरीत टाक. पण तो एकदम चिडतो वडिलावर. तो काय म्हणलात तुम्ही, विहिरीत टाक?
अहो बाबा म्हणे, दिवसभर मला या 1 रुपयासाठी किती काम करावं लागलं, आणि तुम्ही चक्क सांगता की विहिरीत टाका म्हणून. मग त्याला वडील सांगतात किंवा दिस इज द डिफरन्स बिटवीन बाप कमाई आणि आप कमाई, की जेव्हा तुम्ही स्वतः मेहनत करता, मेहनतीने कमावता, तेव्हाच तुम्हाला त्या पैशाचं मूल्य कळतं, तेव्हाच तुम्हाला त्याचं महत्त्वसुद्धा कळतं. आणि ही स्टोरी ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये असं काय मोटायचं की आपण 1 रुपया आयुष्यात कमवायचा, काही कमवलं नाही तर चालेल, पण 1 रुपया कमवायचा. आणि मी तुम्हाला सांगितलं की माझे वडील सॉईल कॉन्झर्वेशनमध्ये असल्यामुळे, त्या पाथरीला साहेब असल्यामुळे आम्हाला कुठं काम करता येत नव्हतं. त्यामुळे परंतु 9वीमध्ये असताना मला अशी एक संधी आली की परिस्थितीने मला काम करायला लावलं, आणि मी पोखर्णी फाट्यावर एका माणसाचा, रेल्वे आली होती, त्याला डबे त्या रेल्वे स्टेशनपासून पोखर्णी फाट्यापर्यंत घेऊन जायचे होते, आणि ते डबे त्याला कुणीच मदतीला नव्हतं. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मला मदत करता का? म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, मी तुम्हाला मदत करतो म्हटलं. मग मी फक्त त्याला सांगितलं की मला तुला 1 रुपया द्यावा लागेल. तो म्हणे मी 10 रुपये देतो. 10 नाही, मला 1च रुपया पाहिजे. कारण काय आहे की मला ती फार 1 रुपयानं असं पछाडलेलं होतं की आपण आयुष्यात 1 रुपया कमवायचा. आणि तेवढं मोठं वजं घेऊन मी त्या पोखर्णी फाट्यापर्यंत गेलो, आणि मान अवघडून गेली होती. पण जेव्हा 1 रुपया मिळाला, ते सगळं मान दुखणं वगैरे थांबून गेलं, आणि आयुष्यातला पहिला 1 रुपया कमावला. आणि तेव्हापासून आयुष्यात तो 1 रुपया आजही आम्ही जपून ठेवलेला आहे. जेव्हा केव्हा आम्हाला म्हणजे कधी संकट येतात, तेव्हा आम्ही त्या 1 रुपयाकडे पाहतो आणि पुन्हा नव्या उभारीनं कामाला लागतो. आणि अशा त्या 1 रुपयापासून ही माझी स्टोरीच चालू झाली. आणि मी जेव्हा कॉलेजला होतो, तेव्हा दुसरी एक फार महत्त्वाची घटना माझ्या आयुष्यात घडली की श्रीनिवास पाटील नावाचे डेप्युटी कलेक्टर आपल्या बीडचे होते, आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला सायकल एक्सपिडिशन काढण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. आणि मी माझ्या स्वतःच्या नेतृत्वाखाली 6 माझ्या मित्रांना घेऊन पूर्ण महाराष्ट्रभर सायकलवर फिरलो. त्यावेळेस रत्नाप्पा कुंभारसारखी माणसं, त्याच्यानंतर खूप मोठी मोठी बाबा आमटेसारखी, त्यावेळेस मला बाळासाहेब ठाकरे यांनासुद्धा त्यावेळेस भेटता आलं मुंबईला. त्याच्यानंतर शंकरराव चव्हाण त्यावेळेस मुख्यमंत्री होते. असे खूप मोठमोठ्या माणसाचे, खूप मोठमोठे अधिकारी त्यावेळेस भेटले. आणि त्या एक घटनेनं, त्या एक सायकल एक्सपिडिशननं खरोखर माझं एक आयुष्य त्यावेळेस बदलून गेलं. आणि मग जेव्हा माझं मी BA कंप्लीट केलं, BAला मला जवळपास 60% मार्क पडले होते, आणि औरंगाबादला यायची वेळ आली, तेव्हा आमच्याकडे कुठं काही औरंगाबादला यायलासुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. तेव्हा आम्ही असं ठरवलं, मी आणि माझ्या मित्रांनी, की आपण औरंगाबादला जायचं शिकायला, MA करायला, तर सायकलवर जायचं. आणि त्याच सायकल एक्सपिडिशनमधली सायकल, आम्ही त्याच सायकलवर मी औरंगाबादला आलो. या ठिकाणी अनेक ट्युशन वगैरे घेतली, आणि ट्युशन घेऊन मी MA इंग्लिश वगैरे केलं, BEd झालं माझं. आणि योगायोगानं मला MA इंग्लिश असल्यामुळे MA इंग्लिश पूर्ण झाल्याच ताबडतोब दानकूर महिला कॉलेज जालनामध्ये सिनियर कॉलेज जॉबला. त्यानंतर मी नूतन महाविद्यालयामध्ये गेलो, आणि मग काही कालांतराने 1994ला SB सारख्या संस्थेमध्ये मला प्राध्यापक म्हणून नोकरी लागली. परंतु काय आहे की माझा पिंडच मुळात हा शिक्षकी पेशासाठी बनलेला नव्हता, काहीतरी वेगळं. कारण काय आहे की मी आयुष्यभर, मला असं काय वाटायचं की मी प्रवाहाच्या विरोधात पोहणारा माणूस आहे, म्हणजे संकट अशी अंगावर घेणारा माणूस. म्हणजे सगळं सुखात चाललेलं असताना सुद्धा मी सगळं बदलून हे करू शकतो. म्हणजे ज्याला आपण चॅलेंज म्हणतो, ते चॅलेंज आम्ही आयुष्यात अनेकदा स्वीकारतो. तर मग या ठिकाणी SB आर्ट्स कॉमर्सला प्राध्यापक म्हणून नोकरी करीत असताना मला कायम असं वेगळं काहीतरी करावंच वाटत होतं. आणि मग मी त्यावेळेस STD PCOचा व्यवसाय खूप जोरात चालत होता. नवीनच STD PCOचे बूथ आले होते, आणि ट्रॅव्हलचा सुद्धा धंदा खूप जोरात चाललेला होता. आणि हा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आपणही सुरू करावा म्हणून मी भावाच्या मदतीनं त्यावेळेस STD PCO आणि टाटा सुमो त्यावेळेस फार चालायची, अशा 4 टाटा सुमो घेतले. आणि टुरिस्टचा एक चांगलं, कारण काय मलासुद्धा फिरायची खूप आवड आहे, आणि ही आवड असल्यामुळे मग आम्ही टुरिस्टचा
व्यवसाय चालू केला. परंतु काय असतं की कुठलाही व्यवसाय करताना त्याचं पुढे काय होईल हे आपल्याला माहीत नसतं. म्हणजे आमचं STD-PC होतं, एका वर्षात खूप चांगला धंदा वगैरे किंवा ज्याला आपण टुरिस्टचं हे होतं चांगला चालत होतं. परंतु त्याचं असं झालं असं की मोबाईल फोन आले आणि मोबाईल फोन आल्यामुळे टुरिस्टचा जो आपला STD-PCOचा जो धंदा आहे तो कम्प्लिटली बंद झाला. आणि मला कायम असं वाटायचं की आपण अजून काहीतरी वेगळं करावं. मग माझ्या असं डोक्यात आलं की आपण एक गोट फार्मिंगचा एक व्यवसाय, कारण काय की आपली शेवटी आपल्या सर्व लोकांची शेतीशी नाळ असल्यामुळे मला असं कायम वाटत होतं की आपण गोट फार्मिंगचा व्यवसाय करावा. आणि म्हणून मी इथं औरंगाबादजवळ एक सताळा नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी एक 20 एकर जमिनीचं माळ, ज्याला जमीन म्हणता येणार नाही, माळरान पाहिलं. आणि माळरानावर गोट फार्मिंगचं स्वप्न घेऊन मी त्या ठिकाणी गेलो. महाराष्ट्रभर गोट फार्मिंग बघत फिरलो, पण मला 1996च्या दरम्यान असा एकही गोट फार्मिंगचा एक सक्सेसफुल गोट फार्मर व्यवसाय करणारा एकही शेतकरी भेटला नाही किंवा एकही व्यावसायिक भेटला नाही. जे काही गोट फार्मिंगवाले होते ते फक्त कागदावर होते. आणि मी जेव्हा STD-PCOचा धंदा करायचा तेव्हा अरे ते सांगळे सर का, STD-PCवाले का, ते ट्रॅव्हल्सवाले का असे म्हणायचे. आणि मी जेव्हा गोट फार्मिंगच्या याला लागलो कामाला तेव्हा मला लोक ते का गोट फार्मिंगवाले सर का. आणि खूप मी पछाडून कामाला लागलो होतो, रात्रंदिवस फिरलो त्या गोट फार्मिंगच्या याच्यामध्ये. परंतु कुठंही मला असा यशस्वी तो सापडले नसल्यामुळे आणि योगायोगाने त्या जमिनीला आम्हाला गिराईकसुद्धा लागलं चांगल्या पैशाने. आणि मग ते ऐकून मी इथं शेकटा म्हणून गाव आहे पैठणमध्ये, आणि पैठणमध्ये 1998-99ला पुन्हा एक मी त्याच पैशामध्ये 10 एकर जमीन घेतली आणि काहीतरी आपण करू असं एक मला सातत्यानं वाटायचं. परंतु काय एक मार्ग सापडत नव्हता की नेमकं काय करावं. आणि तोपर्यंत जरी मी शेतकरी कुटुंबात, म्हणजे आमच्या घरी शेती असली, सगळे असले, तरी वडील सर्व्हिसला असल्यामुळे काही शेतीबद्दल एवढी काही माहिती वगैरे काही नव्हती. शेवटी आम्ही एकदा की ते करमाड नावाचं गाव आहे, तिथले काही मला शेतकरी भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की बा आमच्याकडे इथं डाळिंबावर एक कार्यक्रम होणार आहे, तुम्ही येता का उद्याच्याला. मी सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही, मी येईल उद्याच्याला. दुसऱ्या दिवशी आम्ही बरोबर 1 वाजता त्या ठिकाणी गेलो आणि मी पहिल्यांदा डाळिंब हा शब्द ऐकला. म्हणजे डाळिंब माहीत होतं, परंतु डाळिंबाची शेती होते, लोक डाळिंब खातात. कारण मला नाही वाटत की 98पर्यंत आपल्याकडे महाराष्ट्रात एवढं मोठ्या प्रमाणात लोक काही डाळिंब वगैरे काही खात नव्हती. एवढे फळांबद्दल भाज्यांबद्दल अवेअरनेस नव्हता. आणि मग आम्हाला जेव्हा हा डाळिंब हा शब्द कळाला तेव्हा मी तिथे एक सरपंच आले होते, त्यांच्याकडे 22 एकर डाळिंबाचा बाग होता. त्यांना म्हटलं ठीक आहे, काय हरकत, तुमचा बाग कुठं आहे. ते म्हणे इथं वडवणीजवळ आहे. म्हणजे येतो मी दुसऱ्या दिवशी, वडीगोद्रीजवळ आहे. आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेलो. डाळिंब या पिकानं असं पछाडून टाकलं होतं किंवा नाही आपल्याला काहीतरी डाळिंब, एकदा हा शब्द म्हणजे हा एक डाळिंबामध्ये खूप चांगला आपण करिअर करू शकतो डाळिंब पिकामध्ये, असं मला ते वाटायला लागलं. आणि दुसऱ्या दिवशीपासून आम्ही कामाला लागलो आणि मग त्यांना भेटलो. तिथून संगमनेरला जवळीकडलं घेऊन तिथं गेलो. तिथून सटाणा मालेगावला गेलो. तिथून सटाणा मालेगाववरून ते आजूबाजूचा पूर्ण परिसर, ज्या ठिकाणी डाळिंबाचे बगीचे आहेत, ते सर्व पाहिले. आणि ते पाहिल्यानंतर तिथून सांगोल्याला गेलो. सोलापूर जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात डाळिंब होतात. म्हणजे विश्वासराव कचरे म्हणून आहेत व डाळिंबाचे खूप मोठे बागायतदार आहेत. त्यांची बाग बघून आल्यानंतर मला असं उगाच वाटायला लागलं की आपण मराठवाड्याचं विश्वासराव कचरे बनलं पाहिजे. आणि तिथून जे मी आलो ते मनात डाळिंबाची बाग लावायची म्हणत आलो. शेवटी दुसऱ्या दिवशीपासून डाळिंबाच्या बागेची तयारी केली आणि डाळिंबाची बाग लावली, सगळं झालं. त्यानंतर एक 2-3 जानेवारीमध्ये लावली होती. एक 2-3 महिन्याची वेळ होता आणि 2-3 महिन्याची वेळ असताना एक जालन्याजवळ कडवंची नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी आम्ही कडवंचीला गेलो. आणि कडवंचीला गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक छोटे छोटे शेतकरी द्राक्ष बाग करायचे. आणि मी जेव्हा तिथे एका शेतकऱ्याला पाहिलं की अर्धा एकर द्राक्षाचा बाग आणि ज्याच्या बागेमध्ये 10 ते 15 टन उत्पन्न होतं आणि त्याच्या नेटाफिमच्या नळ्या वगैरे असतात ना, ठिबकच्या नळ्या, त्या बांधायला त्याच्याकडे तार नव्हती
चिरकुट आणि कापडाने ते बांधलेले होते. मी जर म्हटलं की हा जर माणूस करू शकतो तर आपण का नाही. तिथून निघालो. ते द्राक्ष लावायचेच ह्या हेतूने तिथून आलो. घरी आलो. रात्रभर झोप येत नव्हती. आता हे दोन्ही व्यक्ती म्हणजे ज्यांनी मला शेतीत आणलं ते सध्या नाहीत, परंतु मी त्या 2च व्यक्तीमुळे शेती विषयामध्ये आलो. एक म्हणजे उदय जाधव म्हणून कन्नड तालुक्यातले, आणि दुसरे म्हणजे मोरे नाना होते. मी त्यांच्याकडे सकाळी 5लाच गेलो आणि तिथून मग आम्ही पिंपळगाव बसवनजवळ एक खेडगाव नावाचं गाव आहे, तिथे एक श्रीरामभाऊ ढोकरे म्हणून आहेत की जे भारतामध्येच नाहीत परंतु जगामध्ये सुद्धा द्राक्ष शेतीमध्ये त्यांच्यासारखा बाग मला नाही वाटत जगामध्ये असेल. इतका सुंदर बाग त्यांचा आजही आहे. 20 एकरच बाग आहे. मग त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांनी आम्हाला डाळिंबाबद्दल द्राक्षाबद्दल खूप सांगितलं. परंतु त्यांनी मला एक सांगितलं, तुम्हाला जर द्राक्षे करायची असतील तर मी सांगेल तसं करावं लागेल. हो म्हणलं, करू म्हटलं. आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला एक्सपोर्टसाठी काम करावं लागेल. खरं पाहिलं तर मी यात हा शब्द पहिल्यांदाच ऐकला. द्राक्षेसुद्धा कधी आमच्याकडे कोणी केलेली नव्हती. आणि त्यांनी मग पूर्ण माहिती वगैरे लिहून दिली. तिथून डॉगरीज वगैरे कुठं घ्यायच्या, काय घ्यायच्या. आणि पुन्हा मग मी कामाला लागलो. आणि कामाला लागल्यानंतर द्राक्षासाठी चर खोदली. रात्रंदिवस म्हणजे दिवस रात्र वेळ म्हणजे सगळं काही विसरून फक्त एकच डोक्यात दिसत होतं, द्राक्ष आणि डाळिंब. बस कुठंच काही नाही. आणि सगळं असं त्यावेळेस मी शेतावर माझ्या बोर्डसुद्धा लावला होता, सांगळे ॲग्रो फार्म. आणि त्या सांगळे ॲग्रो फार्मच्या वर एक असे 3 वाक्य लिहिले होते की दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रचंड आत्मविश्वास आणि अविरत प्रयत्न इक्वल टू सांगळे ॲग्रो फार्म. असे एक फॉर्म्युला, यशाचा फॉर्म्युला मला कुठेतरी विद्यार्थ्यांना सांगताना सापडलेला होता की जर का तुमच्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती असेल, प्रचंड आत्मविश्वास असेल आणि अविरत प्रयत्न असतील तर नक्कीच तुम्ही यश मिळवू शकता. म्हणून तो फॉर्म्युला मी तिथं लिहून ठेवलेला होता की आमच्या त्या सांगळे ॲग्रो फार्म्स म्हणजे त्या पैठण तालुक्यामध्ये मी पहिला असा शेतकरी होतो की ज्या ठिकाणी आमचा एक ह्याचा बोर्ड होता आणि अनेक लोक त्यावेळेस तो बोर्ड पाहायचे आणि त्यांना वाटायचं की इथं काहीतरी वेगळं आहे बाबा, आपण हे पाहिलं पाहिजे, गेलं पाहिजे. आणि ते शब्द ते बघितले की त्यांना वाटायचं. आणि ते आल्यानंतर बघायचे की मी आपलं बरमुडा घातलेला आणि द्राक्ष बागेमध्ये काम करायला. खरं पाहिलं तर मराठवाड्यासारख्या ठिकाणी ही द्राक्ष बाग करणं त्यावेळेस त्यात औरंगाबाद जिल्ह्यामध्ये करणं फार अवघड होतं त्यावेळेस. पण आम्ही त्या द्राक्ष बागेसाठी रात्रंदिवस हे करून द्राक्ष बाग आम्ही उभा केली. यात सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, की आपण कुठलीही एखादी नवीन गोष्ट करताना म्हणजे आपल्या घरच्यांचा सपोर्ट असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे शेतीमध्ये काय होतं की मी माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगतो की समजा एखाद्या घरामध्ये जर का 3 भाऊ असतील, मोठा शिकतो आणि तो शहराच्या ठिकाणी जातो, दुसरा शिकतो आणि तो तालुक्याच्या ठिकाणी कुठेतरी ITI वगैरे करून नोकरी करतो, आणि तिसरा जो घरी असतो तो काही शिकलेला नसतो, त्याला नाईलाज असतो, शेती करायला लागते. पण मित्रांनो, शेतीमध्ये क्षणाक्षणाला निर्णय घ्यावे लागतात. तिथंसुद्धा शिक्षणाची गरज आहे. बऱ्याचदा लोक म्हणतात किंवा शेती शिक्षणवाल्याचं काम नाही, परंतु माझं असं म्हणणं आहे की हे शेतीचं खूप मोठं मॅनेजमेंट आहे की याच्यामध्ये तुम्हाला क्षणाक्षणाला निर्णय घ्यावे लागतात. आणि याच्यामध्ये खरं पाहिलं तर मला इथं आवर्जून नमूद करावं लागेल की माझ्या आईबद्दल, की खरं पाहिलं तर जर का आपण जर का वडिलाला येऊन सांगितलं असतं की बाबा मी द्राक्ष लावायलो, मी डाळिंब लावायलो, अरे हे कुठून आणलीस द्राक्ष डाळिंब, हे कुणं सांगितलं तुला, हे करू नकोस. बऱ्याचदा काय आहे की द्राक्ष डाळिंब हे खूप भांडवली पीक आहे, खूप मोठा खर्च आहे. एकरी त्यावेळेससुद्धा मला 4 लाख रुपये एकरी लागले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या घरामध्ये त्या द्राक्ष पिकाबद्दल कुणालाही माहिती नसताना सुद्धा माझ्या आईने मला प्रोत्साहित केलं आणि दिवस रात्र ती शेतावर राहिली. आणि विशेष म्हणजे त्यावेळेस आम्ही द्राक्ष बाग लावल्यानंतर द्राक्ष बाग आणि संकट हे एक समीकरण आहे. म्हणजे द्राक्ष बाग लावली त्याच्या वाटेला संकट आले हे ठरलेलं आहे. आम्ही द्राक्ष बाग लावल्यानंतर आमच्या वाटेला पहिलं संकट आलं, तो दुष्काळ पडला त्यावर्षी. म्हणजे दरवर्षी पैठणचं धरण भरलेलं असायचं, पण त्यावेळेस जवळपास सप्टेंबर पण कुठे तुरळक पाऊस येत होता. आणि त्यावेळेस डॉगरीज केलेल्या होत्या. आणि मला त्यावेळेस म्हणजे दुसरीकडून म्हणजे पाणी मला शेवटी आमच्याकडे पाईपलाईन नव्हती, शेवटी मला दुसरीकडून एक पाणी मागून आणावं लागलं. म्हणजे पाईपलाईन दुसऱ्याची, म्हणजे मी सांगायचं तात्पर्य असं की त्यांना न विचारता रातोरात त्यांची पाईपलाईन फोडली मी
आणि ते पाणी आमच्या विहिरीत वळून घेतलं. आणि तो माणूस दुसऱ्या दिवशी आला, खूप बोलायला लागला, तुम्हाला कोणी सांगितलं, तुमच्यावर पोलीस केस करतो, असं करतो, तुम्ही एवढे शिकलेले, आणि मला न विचारता तुम्ही माझी पाईपलाईन फोडली कशी. पण मी त्याला सांगितलं की ठीक आहे, त्यांना बोलू दिलं. नंतर मी त्यांना समजून सांगितलं की बाबा, ही जे मी पाईपलाईन फोडली त्याचं कारण असं म्हणलं की या सर्व माळ रानावर मी एकट्यानेच द्राक्ष डाळिंब लावलेत, आणि हे जर का द्राक्ष डाळिंब जर का उभा नाही टाकले आज, तर पुढचं 50 वर्ष कुणी या माळ रानावर द्राक्ष डाळिंब लावण्याची हिंमत करणार नाही. आणि तुम्हाला नाहीतरी तुमचं पाणी असं काहीच वापरत नाही, तुम्हाला ते वापरू द्या. आणि तोही चांगला माणूस होता, आणि त्या माणसाने मला ते पाणी वापरायला दिलं. आणि आमची ती द्राक्ष बाग, डाळिंब बाग, आणि मग रात्रंदिवस आमचा एकच ध्यास. मी दर 8 दिवसाला पिंपळगाव वसवंतला जायचं. खूप द्राक्ष बागायतदाराला ज्यांच्याकडे बागा माझ्याबरोबर लावल्या होत्या त्या बागेत जाऊन यायचं, आपलं त्यांचं बरोबर आहे का हे पाहायचं. एक म्हणजे असं होतं की ग्राफ्टिंग केल्यानंतर एक सुतळीची गाठ मारू लागते, ती गाठ आम्हाला येत नव्हती. आम्ही पिंपळगाव वसवंतला ते गाठ शिकण्यासाठी गेलो, दोघं भाऊ. आणि त्या ठिकाणी दिवसभर त्या एका बागेमध्ये त्या लोकांच्या गाठी मारत बसलो. तेव्हा कुठं आम्हाला ती छोट्या सुतळीची गाठ मारता आली. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या. आणि मग त्याच्यातून आम्ही द्राक्ष बाग उभा केला. ज्यावेळेस पहिल्यांदा आम्ही छाटणी केली, नेमकं काय झालं माहीत नाही, परंतु पहिल्या वर्षी बाग आमचा फेल गेला. म्हणजे आम्हाला अशी अपेक्षा होती की या 4 एकर बागेतून 8-10 लाख रुपये मिळतील, परंतु त्या द्राक्ष बागेतून आम्हाला म्हणजे बागच फुटला नाही. त्यावेळेस पहिल्या वर्षी फेल गेला टोटली. आणि बँकेचं कर्ज घेतलेलं आहे, त्याच्यानंतर एकीकडे डाळिंब बाग धरायचा होता, परंतु त्याचा फायदा असा झाला की मी सगळी माझी जी ताकद होती ती मी डाळिंब बागेकडे लावली. कारण काय की आता द्राक्ष बागेतून तर काही मिळणार नव्हतं वर्षभर. दुसरं द्राक्ष बागेचा एक तोटा असा आहे, एकदा का एक बाग गेली तर शेवटी आपल्याला दुसऱ्या वर्षापर्यंत थांबावं लागतं. मग मी डाळिंब बागेकडे गेलो. डाळिंबाची चांगली, शेवटी कसं असतं की जर का तुमचे प्रयत्न चांगले असतील तर त्या वर्षी आमचं डाळिंब बाग इतका म्हणजे पहिलंच वर्ष होतं, परंतु इतका चांगला तो बाग फुटला. आणि त्या बागेतून आम्हाला जवळपास 50 टन पहिल्याच वर्षी उत्पन्न झालं. आणि म्हणजे खूप चांगला बाग आला. परंतु 2005ला तुम्हाला सर्वांना माहिती, जुलैचा महिना होता, आणि 25 जुलैला मुंबई पूर्ण पाण्यात गेली, महाराष्ट्र पूर्ण पाण्यात होता. आणि जवळपास बऱ्याच राज्यामध्ये सुद्धा खूप पाऊस झाला होता, पूर खूप मोठ्या प्रमाणाला होता. त्यामुळे डाळिंबाला मागणी नव्हती. शेवटी आता करायचं कायच. बागेमध्ये जवळपास 50 टन माल. शेवटी आम्ही औरंगाबादमध्ये 20 स्टॉल लावले, आणि 20 स्टॉल लावून आम्ही तो जवळपास 21 टन, 20 दिवस दररोज आम्ही 1 टन माल विकायचं. 50 रुपये किलोने विकला त्यावेळेस माल. खूप चांगले सुद्धा पैसे झाले. नंतर बाग थोडं पाणी वगैरे एक 10-15 दिवस ओसरल्यानंतर व्यापारीसुद्धा आले, आणि तो बाग आमचा घेऊन गेले. आणि मला पहिल्याच वर्षी त्यावेळेस 10 लाख रुपयाचं 4 एकरमध्ये उत्पन्न झालं होतं. खरं पाहिलं तर आयुष्यामध्ये एवढे मोठे, आणि शेतीतून मिळणाऱ्या पैशाची किंमत काही वेगळीच असते. आणि त्या काळात काय झालं की बऱ्याचशा शेतीमध्ये मला पाण्यासाठी बराच पैसा खर्च करावा लागला. शेवटी आपल्याकडे बँका ह्या लोन देत नव्हत्या, मला इकडून तिकडून पैसे आणावे लागले. शेवटी काही बँकाचे माझे हप्ते थकले, आणि त्या हप्ते थकल्यामुळे त्यांनी माझ्यावर 138च्या 2-4 केससुद्धा केले होते. परंतु जेव्हा ह्या डाळिंबाचे 10 लाख रुपये पहिल्यांदा आमच्याकडे आले आणि आमचा कॉन्फिडन्स वाढला, आम्ही त्या बँकेकडे गेलो, त्यांना सांगितले की आम्हाला काही बँकेचे पैसे. तर पुन्हा एकदा जेव्हा आम्ही डाळिंबातून चांगले पैसे आले, द्राक्ष बागेतून चांगले पैसे आले, तर कंटिन्युअस जवळपास मी 2014पर्यंत माझ्याकडे द्राक्ष बाग होता. पण मला त्या 2005च्या एक चांगली समज आली की तुम्ही नुसतं पिकून चालणार नाही, तर तुम्हाला विकण्याची सुद्धा एक व्यवस्था करावी लागेल. त्याचं कारण असं की जेव्हा आमच्याकडे हा द्राक्ष बाग होता, जेव्हा द्राक्षाचे हे होतं, त्यावेळेस लोक आमच्याकडे बागवान यायचे, त्याच्यामध्ये 20 रुपये 15 रुपये किलो मागायचे. तेव्हा भयंकर चिड यायची की आपण इथं रात्रंदिवस मेहनत केलेली आहे, आणि मेहनत एवढी करून आपल्याला फक्त 20 रुपये 15 रुपये किलोने मागतात. आणि म्हणून मग मी त्यावेळेस पुन्हा एकदा 2007ला पुन्हा एकदा औरंगाबादमध्ये द्राक्ष विक्रीला सुरुवात केली. आणि दररोज आम्ही 2 टन, सकाळी 1 टन आणि संध्याकाळी 1 टन द्राक्ष विक्री करायची. आणि जवळपास आम्ही 1 लाख रुपयाची द्राक्ष विक्री करायची. आणि माझी आईसुद्धा तिथं शेतावर, तिनंसुद्धा जेव्हा द्राक्ष बागेचा हंगाम संपायचा तेव्हा तिचीसुद्धा विक्रीतून जवळपास 1 लाख रुपयाची द्राक्ष ती जागेवर विकायची. म्हणजे एवढी मोठी
ताकद या पिकामध्ये होती. आणि मग हे करीत असताना आम्ही जवळपास मी 2014पर्यंत ही द्राक्ष बाग आम्ही केली. आणि ही द्राक्ष बाग केल्यानंतर आमच्या असं एक लक्षात आलं की ह्याला एक लिमिटेशन्स कुठल्याही कामाला काय आहे. शेतीमध्ये एक असं एक अडचणी अशा आहेत की एक अडचण सोडवली की दुसरी अडचण उभी टाकते. कधी पाऊस पडत नाही, तर कधी माल चांगला तर मालाला भाव मिळत नाही. त्याच्यानंतर असं आहे की बऱ्याचदा एक्सेस उत्पन्न होतं, त्यामुळे बाजारात भाव मिळत नाही आणि आपली स्वतःची एवढी मोठी विक्री व्यवस्था आपण लावू शकत नाही. आणि त्याच्यानंतर मी हे सगळं बघितल्यानंतर माझ्या एक असं लक्षात आलं की आपण याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपण फूड प्रोसेसिंगच्या क्षेत्रात जर का काम केलं तर याच्यापेक्षा जास्त आपल्याला येऊ शकतं. आणि मी माझ्याकडे द्राक्ष बाग ही 2014मध्ये होतो, 2014पर्यंत होती. आणि नंतर असं एक लक्षात आलं की आपण डेअरीच्या क्षेत्रात हे करावं का. मग त्याच्यासाठी मी नेदरलँडला गेलो होतो. नेदरलँडहून मी सगळं ते पाहून आलो होतो. पण जेव्हा मी घरी आलो तेव्हा घरच्याची काही करायची तयारी नव्हती की आपण काहीतरी हे केलं पाहिजे, डेअरीमध्ये काम केलं पाहिजे. आणि शेवटी काय झालं की ते 15-1 वर्षापासून कंटिन्यू शेतामध्ये काम करून ते सुद्धा थकलेले होते. आणि मग काही दिवस आपण थांबावं असं ठरलं. परंतु काय आहे की माझा स्वभाव हा थांबणे हा स्वभाव नव्हता. मग मी असा विचार केला की आपण अजून काय केलं पाहिजे. आणि मग योगायोगाने पैठण या ठिकाणी नाथ ग्रुपने एक पैठण मेगा फूड पार्क केलेलं होतं. आणि मग मी हळूहळू फूड प्रोसेसिंगच्या क्षेत्राकडे वळण्याचा विचार केला. आणि फूड प्रोसेसिंगच्या क्षेत्राकडे जाण्याचा विचार केल्यानंतर त्याचा खूप अभ्यास करायला सुरुवात केली. मग याच्यामध्ये काय केलं पाहिजे नेमकं. मग या फूड प्रोसेसिंगच्या क्षेत्रामध्ये फ्रोझन फूडच्या खूप संधी होत्या, त्याच्यानंतर डेअरीच्या खूप संधी होत्या, त्याच्यानंतर पल्सेसमध्ये काम होऊ शकत होतं. परंतु हे जे डेअरी, फ्रोझन वगैरे हे सगळ्या पेरिशेबल आयटम असल्यामुळे किंवा फ्रूट्स अँड व्हेजिटेबल काही प्रोसेसिंग करायची असली तर त्यामुळे मी असा एक विचार केला की आपण त्याच्यापेक्षा पल्सेस किंवा फ्लोअर मिलच्या याच्यामध्ये जाऊ. आणि मग मी पैठण मेगा फूड पार्कमध्ये एक अर्धा एकर जागा विकत घेतली. आणि प्लॉट विकत घेतल्यानंतर खरं पाहिलं तर काहीच माहीत नव्हतं की आपण नेमकं काय करायला पाहिजे याच्यामध्ये. मग सुरुवातीला एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काढायचं ठरलं. मग आम्ही सांगळे ॲग्रो फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनी काढली की याचे संचालक मी, माझी मिसेस, मुलगा आणि एक भाचा आहे हे आहेत. आणि हे काढल्यानंतर कंपनी ते काढली, परंतु पुढचं काय करायचं हे माहीत नव्हतं. परंतु मित्रांनो आता एक फार चांगलं झालेलं आहे की नेटवर खूप चांगली इन्फॉर्मेशन आपल्याला प्रत्येक बाबतीमध्ये हे माहितीचा खजिना खुला झालेला आहे. आणि माहितीचा खजिना खुला झाल्यामुळे तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला माहिती मिळू शकते कुठल्याही क्षेत्राबद्दल. तुम्ही सर्व त्या प्रोसेसिंग इंडस्ट्रीबद्दल माहिती घेतली, याच्या कुठल्या स्कीम आहे त्याच्याबद्दल माहिती घेतली. आणि हे घेतल्यानंतर एक बुलेर नावाची कंपनी आहे की ज्याची आपण मशिनरी आणू आणि एक फ्लोअर मिल काढायचं तिथं ठरलं माझं. आणि मग मी त्याचं जे प्रपोजल आहे त्या CAच्या मार्फत प्रपोजल तयार केलं. आणि एक चांगली गोष्ट आहे की बऱ्याचदा आता काय आहे की आपल्याला माहीत नाही की ही इंडस्ट्री उभा करताना कोणकोणत्या स्कीम आहे त्याच्यामध्ये. बऱ्याच लोकांना माहीत नसतं. खरं पाहिलं तर भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन हे जे नवीन उद्योजक आहेत या उद्योजकाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. की जसं की आम्ही हे जे पैठण मेगा फूड पार्क आहे किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं असे 42 मेगा फूड पार्क काढलेले आहेत. आणि त्याचबरोबर काही ॲग्रो क्लस्टर आहेत. आणि हे ॲग्रो क्लस्टर काढताना हे ॲग्रो क्लस्टर आहेत. जर का आपण या मेगा फूड पार्कमध्ये जर का उद्योग उभा केला किंवा ॲग्रो क्लस्टरमध्ये उद्योग उभा केला तर आपल्या उद्योगाला ही 50% सबसिडी आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी प्लॉट घेतला आणि त्याचे सगळे प्रपोजल तयार केले. कसलीही माहिती नव्हती करताना. शेवटी आम्ही ते सर्व दिल्लीला पाठवले. आणि योगायोगानं त्या ठिकाणी 2दा इंटरव्ह्यू होतो. म्हणजे
एक जो पहिला इंटरव्ह्यू असतो तो टेक्निकल कमिटीचा असतो, की ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या उद्योगाबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे. जर का तुम्हाला तुमच्या उद्योगाबद्दल जर माहिती नसेल तर दे विल नॉट अप्रूव्ह युअर प्रोजेक्ट. आणि टेक्निकल कमिटीमध्येच तुमचा जर प्रोजेक्ट तुम्ही जर हे नाही झालं तर पुढे तो जाऊ शकत नव्हता. परंतु योगायोगानं आम्ही खूप त्याच्यावर अभ्यास केल्यामुळे मी एक त्यांच्या सर्व प्रश्नाला समाधानकारक उत्तर देऊ शकलो. ती टेक्निकल कमिटी जवळपास 20-22 लोकांची असते आणि तिथं आपला पूर्ण डाटा टीव्हीवर असतो की कुठले काय सर्व किती करोडचा प्रोजेक्ट वगैरे आहे. आणि त्यानंतर एक आयमॅक नावाची एक मीटिंग असते आणि आयमॅक मीटिंगमध्ये सुद्धा हा प्रोजेक्ट मंजूर होतो. तो मेन तिथंच त्या ठिकाणी मंजूर होतो. तिथं सुद्धा आताच्या ज्या मिनिस्टर आहेत हरसिमरत कौर अतिशय हुशार आहेत आणि त्यांचे खरोखर म्हणजे त्यांनी एवढी ट्रान्सपरन्सी त्या ठिकाणी आणलेली आहे. तुमचे जर का कागदपत्र वगैरे सगळं तुमचे जर डॉक्युमेंट सगळे असतील तर तुम्हाला सबसिडी मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि त्याचं उदाहरण म्हणजे मी आहे. हे पैठण मेगा फूड पार्कमधला पहिला प्रोजेक्ट आपण सँक्शन करून आणला आणि विशेष म्हणजे मिनिस्ट्रीकडून आपल्याला 50% म्हणजे आमचा 6 कोटीचा प्रोजेक्ट आहे तर आम्हाला 3 कोटी रुपये हे मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग यांच्याकडून मिळालेले. आणि खरं पाहिलं तर तुमच्या माझ्यासारखा एक सामान्य माणूस एवढा मोठा उद्योग उभा करू शकत नाही. त्याचं कारण असं की जर का आपल्याला 6 कोटीचा प्रोजेक्ट करायचा तर आपल्याकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात कोलॅटरल द्यायला कुठली सोय नसते. आणि दुसरी गोष्ट काय आहे की बँक आपल्याला लोन देत नाही कोलॅटरल नसल्यामुळे. परंतु जर का 3 कोटी रुपये जर का मिनिस्ट्रीने दिले म्हणजे अर्धा बोजा तुमचा कमी होतो आणि तुम्हाला 3 कोटी रुपये म्हणजे 2 कोटी रुपये बँकेच्या आणि तुमचे 1 कोटी रुपये गुंतवून म्हणजे तुम्ही उद्योग उभा करू शकता सहजतेने. आणि ही जी सगळी सबसिडी आहे फ्रंट एंड सबसिडी आहे त्या प्रोजेक्टमध्येच समाविष्ट आहे. आणि इतकी चांगली योजना आहे. खरं पाहिलं तर मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगच्या खूप चांगल्या योजना आहेत त्याच्यामध्ये पंतप्रधान किसान संपदा योजनामध्ये मेगा फूड पार्कची योजना आहे. त्याच्यामध्ये कोल्ड चेन आहे. त्याच्यामध्ये क्रिएशन आणि एक्सपेन्शनची एक नवीन युनिट जर टाकायचं असेल तुम्हाला तर त्याच्यामध्ये क्रिएशन ऑफ फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन कॅपॅसिटीज नावाची एक स्कीम आहे ज्याच्या अंतर्गत तुम्हाला 5 कोटीपर्यंत सबसिडी मिळू शकते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोल्ड चेनची हे आहे ऑपरेशन स्कीम म्हणून आहे टॉप म्हणून आहे. ह्यासुद्धा सगळ्या योजना त्या ठिकाणी आहेत. परंतु जर का एखाद्याला युनिट टाकायचं असेल तर क्रिएशन ऑफ फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन कॅपॅसिटीज ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत त्याला मदत मिळू शकते. आणि एक चांगली बऱ्यापैकी म्हणजे 50% म्हणजे जवळपास म्हणजे जर तुमचा प्रोजेक्ट 4 कोटीचा असेल तर तुम्हाला 2 कोटी रुपये हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून मिळू शकतात. ही एक अतिशय चांगली योजना आहे, पारदर्शी योजना आहे. आणि तुमचे सर्व डॉक्युमेंट सर्व हे असेल जेन्युइन काम असेल तर ती 100% ते द्यायला बसलेली. त्यांच्याकडे आत्तापर्यंत त्यांनी जवळपास साधारणतः 301 उद्योग आले. त्यांना द्यायचे 3000 लोक, कोणी करायला तयार नाही. त्याच्यामुळं मी आजच्या ह्या सगळ्या ह्याच्यातून एक सांगेल की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की आपण हे करोनामध्ये पाहिलं की करोनामध्ये एक असं झालं होतं की करोनाच्या ह्या संधीमधून म्हणजे करोनाच्या ह्या संकटामधून अनेक संधी आल्या. याच्यामध्ये अनेक उद्योग बसले आपण पाहतो. अनेक उद्योगावर संकट आले. परंतु फूड इंडस्ट्री एक असा एक उद्योग आहे किंवा ॲग्रिकल्चर सेक्टर एक असं आहे की ह्या सगळ्या संकटामध्ये सुद्धा तग धरून होतं. आणि हे तग धरून असल्यामुळे हे जे फूड प्रोसेसिंगचं जे सेक्टर आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या संधी आता निर्माण झालेल्या आहेत. आणि त्याला जर जोड आपण जर का मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग जर घेतली तर 100% आपण हे सक्सेस त्याच्यामध्ये होऊ शकतो. त्याच्यानंतर तिकडे एक SFAC म्हणून आहे, स्मॉल फार्मर्स ॲग्री बिझनेस कन्सोर्टियम म्हणून. हे एक दिल्लीलाच त्याचं ऑफिस आहे. जर का तुम्ही पहिल्यांदा उद्योग जर टाकत असाल तर तुम्हाला जवळपास 50 लाख रुपये हे विदाऊट इंटरेस्ट ते परत करायचे 50 लाख रुपये. परंतु तुम्हाला 7 वर्षापर्यंत म्हणजे जर का तुमचा लोनचा हप्ता जर का 7 वर्ष असेल तर 7 वर्षापर्यंत तुम्हाला नॉट ए सिंगल रुपी लागू म्हणजे त्याच्यात इंटरेस्ट लागत नाही. तुम्हाला नंतर फक्त मुद्दल पैसे परत करायचे. ही एक फार चांगली योजना आहे.
म्हणजे ज्यांच्याकडे भांडवल नाही अशा लोकांना ती 50 लाख रुपयाची योजना खूप कामाची आहे. त्याच्यानंतर आपले जे महाराष्ट्र शासनाची एक फार चांगली योजना आहे की ज्याच्यामध्ये तुमचा उद्योग जर 6 कोटीचा असेल, त्याचं जर प्रोजेक्ट कॉस्ट असेल, तर दरवर्षी तुम्हाला 60 लाख रुपये जी GSTच्या माध्यमातून, जे तुम्हाला इंटरेस्टच्या माध्यमातून आणि इलेक्ट्रिसिटी माध्यमातून मिळतात त्याच्यामधून. म्हणजे समजा जर का तुम्ही हा उद्योग जर का नुसता चालवला, नो लॉस नो प्रॉफिटमध्ये, पुढे नुसता रनही केला, तरीसुद्धा तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी ह्याचासुद्धा फायदा होतो. आणि आता मित्रांनो, म्हणजे एक स्मार्ट नावाची एक नवीन योजना यायला लागली. त्याच्यानंतर एक मुख्यमंत्री नवीन जे उद्योजक ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काम करू इच्छितात त्यांच्यासाठी एक 50 लाख रुपयाची फार सुंदर योजना आहे त्यांची. म्हणजे महाराष्ट्र शासनाची ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटची योजना आहे. म्हणजे 50 लाख रुपयापर्यंत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मदत मिळू शकते. बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच जणांसमोर आमच्याकडे भांडवल नाही, हे नाही वगैरे. तुम्ही फक्त तुमच्याकडे इच्छाशक्ती असू द्या. जर का तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर 100% मार्ग निघेल. माझ्याकडे म्हणजे खूप अडचणी होते मी उभा करताना. खरं पाहिलं तर मी इथं आवर्जून उल्लेख करेल, माझे नातेवाईक आहेत तांबडे साहेब म्हणून, त्यांनी मला खूप मदत केली आमच्या या सगळ्या उद्योगाच्या याच्या उभारणीच्या काळामध्ये. मी त्यांचा अतिशय ऋणी किंवा त्यांच्या मदतीमुळेच मी एवढं करू शकलो या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे हा जेव्हा आपल्याला तसं पाहिलं तर आपले जेव्हा म्हणजे महाराष्ट्र म्हणा किंवा भारतामध्ये म्हणा, जेव्हा आपण एखादा उद्योग उभा करतो तेव्हा अडचणीचा पूर्ण डोंगर असतो. मलासुद्धा खूप अडचणी आल्या. म्हणजे साधा 7-12 काढायला मला 2-2, 4-4 महिने लागले. म्हणजे हा उद्योग काय उभा करायला मी 2 आणि विशेष म्हणजे हा जो 2017ला जेव्हा आम्ही कामाला लागलो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे कोलॅटरल द्यायला नव्हतं. आणि ती नसल्यामुळं आणि 2 कोटी आपल्याकडे बँकाची स्थिती अशी, जर का तुम्हाला 50 लाख रुपये लोन पाहिजे तर ते मागतात 1 कोटी प्रॉपर्टी तुम्हाला मॉडगेज व्हायला कोलॅटरल द्यायला लागतात. परंतु आता एक नवीन MSMEची ज्या योजना आल्या आहेत की विदाऊट कोलॅटरल तुम्ही हे सर्व मिळवू शकता. आणि तुम्ही म्हणजे अडचणी किती येऊ द्या, परंतु जर का इच्छाशक्ती चांगली असेल तर 100% तुम्ही हा उद्योग उभा करू शकता. आणि म्हणूनच मला सुद्धा या 2 वर्षाच्या काळामध्ये, परंतु काय आहे, खूप अडचणी आल्या. पण त्या अडचणीने माझा फार तापट स्वभाव होता. परंतु जेव्हापासून मी उद्योग करायला लागलो तेव्हापासून माझ्या एक असं लक्षात आलं की आपण थोडं उद्योगानं मला हे शिकवलं की शांत राहण्यासाठी. म्हणजे आपोआप मी शांत म्हणजे हे झालो की नाही, याला वेळ लागतो, कुठल्याही कामाला वेळ लागतो. म्हणजे खूप घाई करून चालणार नाही. परंतु तुम्ही जर का लावून राहिलात तर 100% तुम्हाला यश मिळू शकतो. आणि ह्या कोरोनामध्ये काय झालं की मी जेव्हा घरी बसलो, म्हणजे आपण जे 3 महिने जेव्हा लॉकडाऊनचा पिरियड होता, तेव्हा सतत माझ्या मनात येत होतं की आपण काहीतरी, आता ठीक आहे आता फ्लोअर मिल तर आपली चालू होणारच आहे, परंतु अजून याच्यापेक्षा अजून काहीतरी करायला पाहिजे. आणि मला या कोरोनाच्या काळात एक संधी दिसली की बऱ्याचशा लोक आता ऑनलाईनला प्रेफर करायला लागलेत. म्हणजे आता एक नवीन लोकांची संकल्पनाच बदलली आहे किंवा मार्केटमध्ये जायचं नाही व घर बसल्या वस्तू मागवायच्या. मग ते ॲमेझॉनवर असेल किंवा अजून कशावर असेल. आणि मग माझ्या एक असं लक्षात आलं की हे कपडे मागवतात, शूज मागवतात, मोबाईल मागवतात, वॉच मागवतात, अनेक वस्तू मागवतात. मग ऑनलाईन आपण भाजीपाला, फ्रूट्स वगैरे लोक मागवतील का, असं एक आलं. आणि मग शेवटी कसं आहे की तुम्ही तर काहीतरी शेवटी लोकांसमोर जायचं, तुमच्याकडे काहीतरी वेगळं पाहिजे सांगायला. मग मी एक असं केलं की मग हे गेल्या 1 महिन्यात माझ्या डोक्यात ही कल्पना आली की आपण एक ऑनलाईन काहीतरी फ्रूट्स अँड व्हेजिटेबलमध्ये काम करू. आणि आपण पाहतो की आपण कशा प्रकारचा भाजीपाला खातो. आणि ते जर पाहिलं आपल्याकडे जवळपास आपल्यातले 90% लोक, सगळेच लोक जवळपास आपल्या घरासमोर जो गाड्यावर येतो भाजीपाला तोच आपण घेतो. आपण जेव्हा पाहतो की शेतकरी जेव्हा त्याचा माल काढतो तर त्याच्याकडे तेवढी पुरेशी व्यवस्था नसती, तो पोत्यात कोंबतो. खरं पाहिलं तर माल तोच असतो. माल जर पोत्यात कोंबला आणि तो जर मार्केटला, त्याची किंमत 10 रुपये किलो असते. तो जर क्रेटमध्ये आणला त्याची 15 रुपये होते. तो जर बॉक्समध्ये भरला त्याचे 20 रुपये होते. आणि तो जर पनेटमध्ये भरला, पॅकिंग केली
तर त्याचे 25 रुपये होते. तर हे एक मार्केटिंगच्या वेगवेगळ्या टेक्निक आहेत. मग मी म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. आणि मग मी योगायोगाने कन्नड तालुक्यामध्ये 200-300 मी स्वीटकॉर्नसुद्धा आम्ही सप्लाय करायचो. तर या 200-300 शेतकऱ्याशी माझा संबंध आलेला होता. आणि मग त्यांना आम्ही सोबत घेतलं. आणि माझी अशी एक ऑनलाईन फ्रूट्स अँड व्हेजिटेबलमधली कल्पना अशी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे जे ऑनलाईन म्हणजे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळालं पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांना आपण जे म्हणतो ना की आपला तर व्यवसाय चालला पाहिजे, पण आपल्या जोडीला त्या शेतकऱ्यालासुद्धा उत्पन्न मिळालं पाहिजे. मी त्यांच्या मीटिंग घेतल्या आणि हे जे सर्व शेतकरी आहेत हे ऑर्गॅनिक फार्मिंग करणारे आहेत. आणि मग मी त्यांच्याजवळ संकल्पना अशी मांडली की त्या प्रत्येकाला एक एक पीक दिलं. एखाद्याला गवार दिली, एखाद्याला भेंडी दिली, एखाद्याला हे दिलं. असे 20 शेतकरी प्रत्येक पीक वाटून दिलं. आणि त्याला सांगितलं की तू फक्त 50 किलो माल करायचा. अगोदर त्याला विचारलं की बाबा तुझ्याकडे शेती किती आहे. कुणी सांगायचं 2 एकर, कुणी सांगायचं 3 एकर. मग शेती मग 3 एकर मग उत्पन्न किती होतं. ते सांगायचे की उत्पन्न होतं 50,000, 60,000, फार झालं तर 1,00,000 रुपये असं सांगायचे 2-3 एकरमध्ये. मग मी त्यांना सांगितलं की जर तुम्हाला दररोज 1,000 रुपये दिले आणि वर्षाचे जर 3,60,000 रुपये दिले, फक्त तुम्ही 20 गुंठ्यात काम करा. कारण काय आहे, जर का 20 गुंठ्यामध्ये जर का चांगलं भाजीपाल्याची लागवड केली योग्य पद्धतीनं तर 100% 50 किलो हा माल निघतो दररोज. आणि मग त्यांना आम्ही प्रत्येकाला वाटून दिले पिकं की यांनी 50 किलो करायचं, त्यांनी 50 किलो करायचं. आणि आता तो कन्नड तालुक्यामध्ये तिथून आपण प्रत्येक शेतकऱ्याकडून 50 किलोचं माल घेतो आणि त्यांना वर्षभर भाव ठरवून दिलेला आहे. आणि माझं एक स्वप्न आहे किंवा प्रत्येक शेतकऱ्याला किमान 20 गुंठ्यामध्ये 3,60,000 रुपये देण्याचं माझं स्वप्न आहे. म्हणजे आता आपण सर्वजण लॉकडाऊनमध्ये होतो आणि आम्हाला माहिती आहे की लॉकडाऊनमध्ये आपल्याला म्हणजे काहीच पैसे नाही लागले. जास्तीत जास्त महिन्याचा खर्च होता आपला 5,000 ते 10,000 रुपये. आणि शेतकरी हा कायम लॉकडाऊनमध्ये असतो. आणि जर का वर्षाचे जर का 3,60,000 रुपये मिळाले तर 100% त्याचं आयुष्य बदलून होईल त्याचं. आणि त्या ह्याने आम्ही कामाला लागलो. औरंगाबादजवळ योगायोगानं आम्हाला एक त्या ठिकाणी निर्यातक्षम फळे व भाजीपाला सुविधा केंद्र आहे, ज्या ठिकाणी पॅक हाऊस आहे, ज्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज आहे, मिनी कोल्ड स्टोरेज आहे. हे सर्व आम्हाला त्या ठिकाणी शासनाकडून उपलब्ध झालं त्या ठिकाणी. आणि मग मी गेल्या 15-20 दिवसापूर्वी हे ऑनलाईन हे केलं. मग ऑनलाईनसाठी मी एक ॲप तयार केलं, एक वेबसाईट तयार केली. शेवटी काय आहे की तुम्हाला जर का व्यावसायिकता आणायची असेल कमर्शियल तर तुम्हाला असं करत चालणार. मग आम्ही आमचं स्वतःचं एक सांगळे ॲग्रो फूड्सचं ॲप तयार केलं. sangadeagrofoods.com नावाची वेबसाईट तयार केली. त्याच्यानंतर व्हॉट्सॲपवर ग्रुप तयार केले आणि लोकांना माहिती पुरवत गेलो की तुम्ही आमचा भाजीपाला का घ्यायचा. आणि त्याचा इतका चांगला रिस्पॉन्स की आम्हाला पहिल्या दिवशी 20 ऑर्डर मिळाले आणि आता दररोज आम्हाला 40-50 ऑर्डर. आणि आम्हाला जास्त नाही, फक्त आम्हाला औरंगाबादमध्ये 200 लोकांपर्यंत काम करायचं आहे. माझं खरं जर टार्गेट आहे ते मुंबई, पुणे या ठिकाणी. कारण काय आहे की मुंबईमध्ये 200 रुपये लिटरचे दूध घेणारे लोक आहेत. जवळपास 1,00,000 लोकांच्या वर लोक आहेत असे की ज्यांना फक्त क्वालिटी लागते. आणि अशा लोकांसाठी आम्हाला हे काम करायचं आहे. आणि एक दर्जेदार चांगला भाजीपाला, फळे त्यांना पुरवायचे. बऱ्याचदा असं लक्षात येतं किंवा हा काही व्यवसाय झाला का भाजीपाला वगैरे. पण आपल्या माहितीसाठी हे जे सह्याद्री नावाची फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे त्यांनी ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये फळे व भाजीपाला 15 कोटी रुपयाचा विकलेला आहे. एवढी मोठी ताकद आहे ह्या फळे व भाजीपाल्याच्या याच्यामध्ये. पण बऱ्याचदा आपल्याला काय की त्याची व्याप्ती माहीत नाही, त्याची ताकद माहीत नसते. आणि शेवटी काय आहे की आपण जर का व्यवस्थित त्याला कमर्शियल मी कुठलाही व्यवसाय असो त्या IITच्या माणसाने तो गोली वडापाव तयार केला होता. सुरुवातीला त्यालाही लोक म्हणायचे अरे कुठे गोली वडापावचा कुठे व्यवसाय असतो, मोठा व्यवसाय होऊ शकतो. तसं या कोरोनानंतर फूड इंडस्ट्रीमध्ये खूप संधी म्हणजे तुम्ही फ्रॉझन फूडमध्ये जाऊ शकता. आता जवळपास 45 ज्याला आपण म्हणतो हे 45% 40% जवळपास आपला जो फळं आहेत, भाजीपाला आहे हा वेस्ट जातो. म्हणजे पोस्ट हार्वेस्टिंगनंतर आपल्याकडे सुविधा नाहीत. त्याच्यानंतर ते आलं तर एकदाच माल बाजारात येतो, भाव पडतो,
खूप मोठ्या प्रमाणावर माल बाहेर येतो आणि निर्यात करायला आपल्याकडे सुविधा नाहीत. म्हणजे आपलं एवढं मोठं उत्पन्न असून भारत हा अनेक पिकांमध्ये जगामध्ये नंबर 1 आहे. जसं की आपण हे बघितलं, भाजीपाल्यामध्ये जर का बघितलं तर ओकरा म्हणजे भेंडीमध्ये जगामध्ये भारत नंबर 1 आहे. जिंगरमध्ये आहे, पोटॅटोमध्ये नंबर 2ला आहे, ओनियनमध्ये नंबर 2ला आहे, कॉलीफ्लॉवरमध्ये नंबर 2ला आहे, ब्रिंजलमध्ये नंबर 2ला आहे. त्याच्यानंतर कॅबेजमध्ये नंबर 2ला आहे. फळांमध्ये बनाना, पपाया, मँगो. इंडिया इज द लार्जेस्ट प्रोड्युसर इन द वर्ल्ड. त्याच्यानंतर आपलं हे जे दुसरे जे पिकं आहेत, ग्रेप्स वगैरे नंबर 2ला आहेत. महाराष्ट्र तसं पाहिलं तर महाराष्ट्र हा देशामध्ये नंबर 1 आहे निर्यात करायला. आणि या करोनाच्या याच्यानंतर आपण फार नशीबवान आहेत की आपल्याला या ठिकाणी 12ही महिने आपण सर्व पिकं घेऊ शकतो. म्हणजे मी एकदा 1998ला इस्रायलला गेलो होतो, तर ते सांगायचे की भारतासारखी जर का परिस्थिती आमच्याकडे असती तर जगातल्या कोणत्याच देशाला अन्नधान्य पिकवायची गरज नाही. आम्ही स्वतः सगळ्या जगाला अन्नधान्याचा पुरवठा केला असता. तसा 12ही महिने सूर्यप्रकाश या ठिकाणी, चांगलं वातावरण आहे. असे काही काही पिकं, आलू आपल्याकडे 12 महिने होतो, कांदा 12 महिने करतात लोक, अनेक भाजीपाला आहे तो 12 महिने होतो. आणि खूप मोठी ताकद आहे या सर्व पिकांमध्ये काम करण्याची. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फूड्स इंडस्ट्रीमध्ये तुम्ही फ्रॉझन फूडमध्ये जाऊ शकता. फ्रॉझन हे जे वेस्टेज जे होतं का नाही ते जर कमी करायचं असेल तर तुम्ही फ्रॉझन फूड इंडस्ट्रीला सुद्धा खूप स्कोप आहे. दरवर्षी 15% वाढते. फ्रॉझनमध्ये स्वीटकॉर्न फ्रॉझन करतात, त्याच्यानंतर मिक्स व्हेजिटेबल फ्रॉझन होतं, मटर होतं, मँगो क्यूब्स असतात, गुवा क्यूब्स आहेत, त्याच्यानंतर अनेक त्याच्यामध्ये खूप आहेत. आता जवळपास तुमच्या माहितीसाठी म्हणजे तुम्हाला ह्या फ्रॉझन जशा आपल्या पनीर असते की नाही, म्हणजे दाल तडकासुद्धा फ्रॉझन मिळतो, समोसे फ्रॉझन मिळतात, हे गोली वडापावचे काय ते सुद्धा फ्रॉझनचाच आयटम आहे. आणि फ्रॉझन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप मोठा स्कोप आहे आणि दरवर्षी याच्यामध्ये 15% वाढ आहे. जरी आपल्या आता भारतामध्ये सुद्धा अनेक लोक आता फ्रॉझन फूड प्रेफरन्स करेल, लोकांना माहीत नाही त्याच्यामध्ये खूप चांगली जीवनसत्व असतात. त्याच्यानंतर डेअरीमध्ये सुद्धा तुम्हाला काम करता येईल. डेअरीमध्ये झालं तर आपल्याला समजा हे दुग्धजन्य पदार्थ तयार करता येतील, ज्याच्यामध्ये आपण पनीर म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये खवा असेल किंवा म्हणजे कमर्शियल लेवलवर खवा, त्याचं जर काही करता येईल का. किंवा आता तुम्ही जर का ह्या ज्या मिठाई वगैरे नमकीन वगैरे याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात संधी आणि आपण त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे. शेवटी काय आहे की तुम्ही जर कुठलाही शेवटी तुम्ही फक्त माहिती घ्या आणि करण्याची तयारी ठेवा. तुम्ही 100% हे मी फ्लोअर मिल करताना, मी कुठलाही व्यवसाय करताना, मी शेती चालू केली कुठली माहिती नव्हती, ट्रॅव्हल चालू केली कुठली माहिती नव्हती. मी काय माझी एक थोडी उलटी पद्धत आहे, अगोदर काय करतो पडतो आणि नंतर माहिती घेऊन काम करायला लागतो. हे फ्लोअर मिल चालू केलं तो पण मला या पिठामध्ये किती हे असतं काही माहीत, पण नंतर मी जेव्हा सुरू केलं काम मी आज 100% सांगू शकतो की त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स किती आहेत, त्याच्यानंतर ब्रांड किती निघतं आहे का ह्याच्यामध्ये. 5 किलोमध्ये आम्ही त्याचा अभ्यास केला आणि अभ्यास करून आता एकदम आता एक्सपोर्ट क्वालिटीचं फ्लोअर आम्ही तयार करणार आहोत. विशेष म्हणजे ही जी फ्लोअर मिल आपण जे तयार केली आहे छोटीच फ्लोअर मिल आहे, 100 टन पर डे कॅपॅसिटीची आहे. परंतु ही जी फ्लोअर मिल तयार करताना हा जो क्लिनिंग प्लांट आहे, म्हणजे भारतामध्ये पहिल्यांदा आपण सिमरिया नावाचा जो कंपनी, जगातली नंबर 1 कंपनी क्लिनिंगमधली, जी ऑस्ट्रियामध्ये आहे, आपण हा क्लिनिंग प्लांट ऑस्ट्रियावर मागवलेला आहे. त्याच्यानंतर जे मिल आहेत त्या मिल ह्या आपण ह्याच्याहून मागवल्या, आपल्या स्वित्झर्लंडहून मागवल्या, बुलेरच्या आल्पेसा मिल मागवल्या, कलर सॉर्टर जापानहून मागवलं आणि तुर्कीवरून सायलोज हे ते घेतलेले आहेत, वेईंग सिस्टीम घेतलेली. असं सगळं कॉम्बिनेशन करून अतिशय उच्च दर्जाचं तिथे आपण मिल तयार करलं त्या ठिकाणी. त्याच्यानंतर खरं पाहिलं तर तुम्हा सर्वांना अजून एक क्षेत्र फार चांगलं आहे तुम्हा माझ्या सर्वांसाठी, ते म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्टचं. ह्या ॲग्रिकल्चर गुड्स जगामध्ये भारताच्या मालाला खूप मागणी, खूप मोठ्या प्रमाणावर मागणी. आणि विशेष म्हणजे चायनामध्ये सगळ्याच 40% चायना हा एक्सपोर्ट करतो. तसं जर भारताचं बघितलं तर आपण चायनाच्या खालोखाल आहेत अनेक पिकामध्ये, परंतु आपलं जरी एक्सपोर्टचं जर का प्रमाण बघितलं 1 ते 2% फक्त. आणि काही त्याच्यात कुठलं काय अवघड नाही. आपण
देशांतर्गत माल पाठवतो तसाच सेम सिस्टीम आहे की जर का तुमच्याकडे तुमची स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल, तुमचं स्वतःचा IEC कोड असेल आणि थोडी हिंमत असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्या, बरं काय आता फार सोपं झालेलं आहे. समजा दुबईला तुम्हाला कुठला माल पाठवायचा आहे तर तुम्ही कलकत्त्याला जसं जायचं तसं दुबईला जाऊ शकता, त्याला स्वतः सॅम्पल दाखवू शकता, त्या माणसाची भेट घेऊ शकता. शेवटी काय आहे की तुम्हाला थोडी हिंमत करण्याची गरज आहे आणि ही जर का हिंमत तुम्ही केली तर 100% तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. आणि त्याच्यात काही फार अवघड असं काम नाही तुम्हाला. म्हणजे शेवटी तुम्ही जर का त्याची पूर्ण माहिती घेतली, एक्सपोर्ट इम्पोर्टचे खूप कोर्स आहेत आणि त्याच्यानंतर ह्या ॲग्री सेक्टरमध्ये सुद्धा जसे की दुसरे सेक्टर आहेत, हॉर्टिकल्चर आहे, हॉर्टिकल्चरमध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता याच्यामार्फत. आणि खरं पाहिलं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे वाणिज्य विभाग आहे त्याचे खूप चांगले बेनिफिट्स आहेत. परंतु याच्यासाठी काय आहे की तुम्हाला चांगल्या अभ्यासाची गरज आहे. आणि खरं पाहिलं तर मी या निमित्ताने सगळ्या पालकांना मी विनंती करतो की तुम्ही तुमच्या मुलांना त्यांना करू दे काय करायचं ते. बऱ्याचदा काय होतं की आपण त्यानं जर का एखादी योजना घरात मांडली की आपण त्याला अगोदर पहिला खोडा घालतो, नाही हे जमणार नाही आपल्याच्यानं, आपण नाही करू शकत. खरं पाहिलं तर माझा मुलगा आता मेकॅनिक इंजिनियर झाला आहे आणि खरं पाहिलं तर मला फार आनंद आहे आज की मी त्याला जेव्हा हे सांगितलं की आपण हे भाजीपाल्याचं, एखादा मुलगा हे भाजीपाला कोण करायला लागले, हे फ्रूट्स आहेत लोकांचे, तो आज दिवस रात्र मेहनत करतो. त्याला मी सांगितलं की सगळ्यात मोठं हे तर एक तू जर हे 6 महिने काम केले तर एक MBAचा कोर्स केल्यासारखा आहे. त्याच्यामुळे तू आवर्जून याच्यामध्ये काम कर. आणि विशेष म्हणजे तो रात्रंदिवस त्यात काम करतो आणि त्याला जो हा अनुभव येणार आहे तसं मी सर्व आपल्या बंधू लोक म्हणजे सर्वांना भगिनींना त्यांना करू द्या. मुलांना त्यांना जर कुठला जर एखादा व्यवसाय करायचा असेल. आणि माझं असं म्हणणं आहे की आपला मुळात काय माहिती का, आता एकतर नोकऱ्या शिल्लक राहिली, ठीक आहे, जर तुम्ही जर चांगले IAS अधिकारी होत असताल, एखाद्या IPS अधिकारी होत असताल, MPSC मार्फत चांगले आले तर जरूर व्हा, पण साध्या सुध्या नोकऱ्या करू नका, त्याच्यापेक्षा व्यवसाय करा. हे मी या मतावर मी ठाम. आणि काही नाही, तुम्ही सुरू करा, काम सुरू करा, 100% काम. तुम्ही कामाला लागा, बरोबर, एक ध्येय धरून चला. बऱ्याचदा काय होतं की आपण बऱ्याचदा जेव्हा आपण हे करतो तर ह्याच्यामध्ये ज्याला आपण काय मला सांगायचं की जेव्हा आपण एखादा समजा इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये म्हणा किंवा हे जर सुरुवात जरी आपली नवीन असली, मला हे सांगायचं होतं की आपण काय होतं बऱ्याचदा की त्या यशाच्या जवळ जातो आणि नेमकं काय होतं की आपण संयम ठेवत नाही आणि नाही म्हणतो आता याच्यात काही खरं नाही. खरं पाहिलं तर कुठलाही उद्योग टाकल्यानंतर तुम्ही 1000 दिवस वाट पहा आणि 1000 दिवस तोटा येऊन नफा येऊ करीत राहा तुम्ही. आणि जर का 1000 दिवस केलं तर 100% तुम्ही हे होऊ शकतं, तुम्हाला यश 100% मिळू शकतं. आणि 1000 दिवसात जर असं वाटलं तर नंतर आपण ते सेक्टर बदलता येईल, पण 1000 दिवसानंतर त्यातले सर्व तुम्हाला खाचखळगे कळतील आणि प्रत्येक व्यवसायात संधी येते. आणि अजूनही मी एक सांगेल की आता एक फार्मर प्रोड्युसर कंपनी हा एक चांगला पर्याय आलेला आहे. तुम्ही स्वतःच्या फार्मर प्रोड्युसर कंपनी काढा. कंपनीच्या मार्फत आता मी आत्ताच मध्यंतरी दिलेलं आहे की आमचा प्रेफरन्स हा फार्मर प्रोड्युसर कंपनीला राहील. आणि आता अनेक उद्योजकसुद्धा यापुढे जर का माल घ्यायचा असेल तर ते फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत घेतील. आणि जर का तुम्ही एकदा का त्यात पडलात तर 100% फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या मार्फत हे सर्व मिळवणं काही अवघड नाही. मला वाटतं आता 1 तास झालेला आहे, तर मी याचा एक सारांश एकच सांगेल की तुम्हाला जर का उद्योग वगैरे जर का समजा ज्यांना कुणाला उभा करायचा असेल, म्हणजे मी काय फार मोठा माणूस नाही कुणाला मदत करायला किंवा आर्थिक मदत, पण मात्र मी 100% सांगू शकतो की ज्याला कुणाला उद्योग टाकायचा आहे, काहीतरी वेगळी वाट धरायची, त्यांचं माझ्याकडे स्वागत आहे. या, मी स्वतः ते आणलेलं आहे, तो अनुभव घेतलेला आहे. तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला त्या पूर्ण स्कीमबद्दल माहिती सांगतो. आणि तुम्हाला शेवटी काय, ही फार मोठी मदत आहे आपल्याला नवीन उद्योजकाला.
50% जर का उद्योगामध्ये जर का मदत मिळत असेल आणि ही मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगकडून त्याला कुणाचा लग्गा लागत नाही, कुणाचं काही ओळख लागत नाही, काही लागत नाही, फक्त तुमचा जेन्युइन प्रोजेक्ट लागतो. तुमची जर का काम करायची जर का तयारी असेल आणि जेन्युइन जर का प्रोजेक्ट असेल तर 100% तुमचा प्रोजेक्ट सँक्शन होतो, तुम्हाला मिळतो. आणि एक मला खूप अडचणी आल्या पण मला असं वाटतं की तुम्ही काम करताना तुम्हाला अडचणी येऊन येते, मी मात्र 100% तुम्हाला मदत करेल. आणि एनी टाईम माझा फोन नंबर आहेच, किंवा तुम्हाला काही कुठलीही ह्याच्यामध्ये मदत लागली किंवा कुठल्याही स्कीमबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही यू आर ऑलवेज वेलकम. आणि 100% शेवटी काय आहे की आपल्याला वेळेची मर्यादा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट अजून एक मी बोलताना सांगायचं विसरलो की माझं म्हणणं आहे की तुम्हाला जर का यशस्वी कुठल्याही क्षेत्रात असेल तर तुम्ही खूप फिरा. मी जवळपास 30 ते 32 देशात आत्तापर्यंत जाऊन आलेलो आहे. म्हणजे अमेरिकेपासून इकडं ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर तुर्की, इकडं जापान वगैरे. आणि त्याच्यामुळे खूप काही शिकायला मला मिळालं. जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तेव्हा तुम्ही परदेशात जात जा. तिकडलं जे नवीन तंत्रज्ञान आहे आपल्या ह्याच्याशी आपल्याला तिकडून काही आणता येईल का, आपल्याला काही शिकता येईल का, नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल. आणि खरं पाहिलं तर पुन्हा एकदा मी या सर्वांचे आभार मानतो. आणि आपणही माझ्यासाठी 1 तास दिला. आणि आता मला माहीत नाही की तुम्हाला कितपर्यंत उपयोगी पडेल, परंतु 100% तुम्हाला जी काही मदत लागेल ती मदत मी करायला तयार आहे. नमस्कार. थँक्यू सो मच.